नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इकॉनॉमिक्स मधला दारिद्र्य हा टॉपिक बघणार आहोत, पॉवर्टी। तर या टॉपिकवर साधारणतः 2 प्रश्न ठरलेलेच असतात, 2 प्रश्न कंपल्सरी येतातच, त्यामुळे हा टॉपिक स्किप करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करत आहोत पहिल्या प्रश्नाला। खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर कॅलरीज आधारित नसावी अशी सूचना केली? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे। पहिला आहे ऑप्शन लकडावाला समिती, 2 दांतवाला समिती, 3 तेंडुलकर समिती, 4 रंगराजन समिती। त्याचं अचूक उत्तर काय आहे? उष्मांकावर कॅलरीज व्याख्या आधारित नसावी अशी सूचना केली कोणत्या समितीने? तेंडुलकर समितीने। प्रश्न क्रमांक 2 1973 आणि 74च्या तुलनेत सन 1999-2000 मध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जलद गतीने सर्वात जास्त प्रमाणात कमी करणारी ही राज्ये आहेत। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे। ऑप्शन दिला आहे जम्मू काश्मीर, गोवा, बिहार, दुसरं महाराष्ट्र, बिहार, गोवा, 3 गोवा, पंजाब, जम्मू काश्मीर, 4 गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा। तर त्याचं अचूक उत्तर आहे गोवा, पंजाब आणि जम्मू काश्मीर, हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 तेंडुलकर समितीने 2004 आणि 5 साठीचा अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचा अंदाज ग्रामीण भागासाठी रुपये आणि शहरी भागासाठी रुपये, हा कंपल्सरी प्रश्न म्हटला तरी चालतो, हा नेहमीच वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत 446 आणि 878, पर्याय क्रमांक 2 446 आणि 578, 3 पर्याय क्रमांक 578 आणि 778, 4 578 आणि 678। तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 446 आणि 578, 446 आणि 578 हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 भारतातील दारिद्र्याचे मोजमाप अंदाज कोणत्या अर्थतज्ञांनी केले? तर अ दिलाय दांडेकर आणि रथ, ब दिलाय डॉल्टन, क दिलाय श्री पी.डी. ओझा आणि ड दिला आहे श्री लकडावाला। तर भारतीय दारिद्र्याचे मोजमाप अंदाज कोणत्या अर्थतज्ञांनी केले? तर यापैकी सर्व अर्थतज्ञांनी केलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5 जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक डॅश टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेक अंकांनी बहुमित दारिद्र्य मानले जाते। राज्यसेवा पूर्व 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 33.3। प्रश्न क्रमांक 6 एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान कोणी म्हटलेलं आहे? पहिलं ऑप्शन आहे जी मिरडाल, दुसरा आहे रँगनर नक्स, 3 दिला आहे रॉबिन्स आणि 4 दिला आहे मार्शल। तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? रँगनर नक्स हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 रंगराजन समिती 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च डॅश शहरी भागासाठी आणि डॅश ग्रामीण भागासाठी निश्चित केले आहे। राज्यसेवा पूर्व 2023 हा प्रश्न आहे। तर त्याचा पर्याय दिलेला आहे, पहिला एक दिला आहे 50 रुपये आणि 35 रुपये, दुसरा दिला आहे 47 रुपये आणि 32 रुपये, 3 दिला आहे 55 रुपये आणि 40 रुपये, चौथा दिला आहे 60 रुपये आणि 45 रुपये। तर रंगराजन समिती 2014 ने 2011 आणि 12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च किती सांगितला होता? तर 47 रुपये आणि 32 रुपये, 47 रुपये आणि शहरी भागासाठी आणि 32 रुपये ग्रामीण भागासाठी सांगितला होता। कधीचा आहे? 2011 आणि 12चा आहे, हा रिपीट झाला प्रश्न। प्रश्न क्रमांक 8 खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली। नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली। राजपत्रित पूर्व 2023 हा प्रश्न आहे। ऑप्शन दिले आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी रुपये 816 व शहरी भागासाठी 1000, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 व शहरी भागासाठी 32 रुपये, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49.63 व शहरी भागासाठी 56.64 आणि यापैकी नाही, हे त्याचं अचूक असं दिलं आहे पर्याय क्रमांक। तर 2011 आणि 12 नियोजन आयोगाने काय म्हटलं आहे? नियोजन आयोगाने दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 रुपये, हे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत। रिकामी जागे या समित्या दारिद्र्याशी संबंधित नाही। वनसेवा मुख्य एप्रिल 2023 हा प्रश्न आहे। तर नाही म्हटलं आहे, संबंधित नाही दारिद्र्याशी। ए दिला आहे दांडेकर आणि रथ समिती, बी दिला आहे मिन्ना समिती, सी नरसिंह समिती, डी तारापोर समिती। तर त्याचं अचूक उत्तर आहे
सी आणि डी नरसिंहम समिती आणि तारापोर समिती हे दारिद्र्याशी संबंधित नाही. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 श्री लकडावाला समितीने दारिद्र्य संबंधीचा अहवाल सरकारला कधी सादर केला होता. लकडावाला सर्वप्रथम लकडावालाच होती, तर त्याचं अचूक उत्तर आहे 1993. हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचे पुनर्वालोकन करण्यासाठी सन 2012 मध्ये नियोजन आयोगामार्फत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष कोण होते. तर राज्याचा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय दिले आहे डॉक्टर एस महेंद्र देव, 2 दिला आहे डॉक्टर सी रंगराजन, तिसरं डॉक्टर सी तेंडुलकर, चौथं डॉक्टर वाय के अलग. तर त्याचं अचूक उत्तर आहे सी रंगराजन. तर दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचे पुनर्वलोकन करण्यासाठी सन 2012 मध्ये नियोजन आयोगामार्फत स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष कोण होते. डॉक्टर सी रंगराजन हे होते. प्रश्न क्रमांक 12 खालील विधाने विचारात घ्या. वनसेवा मुख्य ऑक्टोबर 2022 हा प्रश्न आहे. अ दिला आहे रंगराजन पॅनेलनुसार शहरी भागात ₹47 दारिद्र्य रेषा निश्चित केली आहे. ब दिला या अभ्यासाचा अंदाज आहे की शहरी भागात 26.4% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत हे विचारलेले आहेत. तर कोणते विधान बरोबर आहे. तर दोन्ही देखील विधान बरोबर आहे, कारण रंगराजन पॅनलनुसार शहरी भागात ₹47 निश्चित दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. आताच आपण प्रश्न बघितला होता. प्रश्न क्रमांक 7 रंगराजन समिती 2014 ने वर्ष 2011 नुसार 2011 आणि 12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागासाठी 47 आणि ग्रामीण भागासाठी ₹32 निश्चित केले होते. आणि या अभ्यासाचा अंदाज आहे की शहरी भागात 26.4% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. एकूण 107 प्रश्न आहे, तर ते संपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 13 गरिबाच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली. संयुक्त गट पूर्व नोव्हेंबर 2022 हा प्रश्न आहे. आणि ऑप्शन दिले आहेत. ए चक्रवर्ती समिती, दुसरा आहे DT लकडावाला समिती, 3 RC दत्त समिती, 4 सी रंगराजन समिती. तर प्रश्न क्रमांक 13चं अचूक उत्तर आहे सी रंगराजन समिती. गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 14 ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते. उष्मांकाची किती गरज असते. संयुक्त गट नोव्हेंबर पूर्व 2022 हा प्रश्न आहे. कितीची आपल्याला 2400ची उष्मांका 2400 हा विचारला होता आत्ताच प्रश्न. 2400 काय उष्मांकाची गरज असते. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते. तर 2400 2400. प्रश्न क्रमांक 15 गरिबाचा वर्ग ओळखण्याचे आधार काय आहे. ते मेन्स ऑक्टोबर 2022 हा प्रश्न आहे. अ दिला आहे भूमिहीन शेतमजूर, ब दिला आहे ग्रामीण व शहरी गरीब व्यक्ती, क दिला आहे अल्प व सीमांत भूधारक मजूर, ड दिला आहे अशिक्षित व्यक्ती. तर त्याचे पर्याय उत्तर आहे अ आणि ब आणि यापैकी सर्व. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे. तर बघा गरिबांचा वर्ग कशामुळे. भूमिहीन शेतमजूर एक झालं, आणि ग्रामीण शहरी गरीब व्यक्ती असं आहे का. नाही. अल्प व सीमांत भूधारक व मजूर, त्यामुळे पर्याय क्रमांक हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडीत आहे. मेन्स ऑक्टोबर 2022 प्रश्न आहे. अ दिला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ब दिला इंदिरा आवास योजना, क दिला रस्ते विकास कार्यक्रम, ड दिला ग्रामीण शिक्षण. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि इंदिरा आवास योजना. रस्ते येणार का. नाही. ग्रामीण शिक्षण पण नाही आहे. दारिद्र्य निर्मूलन इंदिरा आवास म्हणजे घराची. अ आणि ब हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. रंगराजन समिती 2014 नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रुपये व ग्रामीण भागासाठी रुपये दरडोई आताच बघितलं आहे. किती 47 आणि 32 कोणता आहे. ऑप्शन 47 4. प्रश्न क्रमांक 18 मार्च 2012च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे शेकडा प्रमाण 2009-2010 मध्ये इतके खाली आली. STMS ऑक्टोबर 2022 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 29.8 इतके खाली आले होते. प्रश्न क्रमांक आता 19 बघत आहोत. एक मिनिट पुस्तक का.
रंगराजन समिती 2014 ने दारिद्र्याची रेषा शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती दैनंदिन खर्चाच्या स्वरूपात अशी निश्चित केली आहे. टॅक्स असिस्टन्स ऑगस्ट 2022 चा हा प्रश्न आहे आणि त्याचे अचूक उत्तर आहे काय? केवळ ब 47 आणि 32. बघा हा प्रश्न कितीदा रिपीट झाला आहे, म्हणजे पाठच असायला पाहिजे आपल्याला. प्रश्न क्रमांक 20 एकूण दारिद्र्य दरीविषयी टीपीजी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? टीपीजी टोटल पॉवर्टी गॅप राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 चा हा प्रश्न आहे आणि पर्याय दिले आहे. दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीपीजी करते. 2 निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे टीपीजी होय. 3 प्रत्येक उत्पादन घटकाला मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्याचे मापन टीपीजी करते. 4 एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेच्या सापेक्ष तीव्रतेचे मापन टीपीजी करते. तर त्याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीपीजी करते. प्रश्न क्रमांक 21 बघतो. भारतातील गरिबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी या नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ गट स्थापन केला. कोणाच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला होता? तर पर्याय दिले आहे दंतवाला, ब्रह्मानंद, अहलुवालिया, टी.डी. डॉक्लवाला. आपल्याला काय ओळखीचं वाटते? लकडावाला. तर तेच त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 4 पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 2001 आणि 2000च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? सर्वात जास्त कुठे असणार दारिद्र्य? त्रिपुरा, ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश. सर्वात जास्त बिहारमध्ये होते की ओडिशा, म्हणजे कन्फ्यूज होणार या दोन याच्यामध्ये. तर सर्वात जास्त प्रमाण 2001 आणि 2000च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्यात दारिद्र्य सर्वाधिक होते. कमी विचारलं तर बिहार आणि सर्वात जास्त असणारे दारिद्र्याचे प्रमाण काय झालं? एक मिनिट. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आज काय होते याला? प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. 2007 साली भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषाखालील कुटुंबियांसाठी रिकामी जागा ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहीर केली. राज्यसेवा मुख्य मे 2022 चा हा प्रश्न आहे आणि कधी जारी केली होती? तर ऑप्शन दिलाय राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, 2 महात्मा फुले जन आरोग्य योजना, 3 सामाजिक सुरक्षता कायदा 2008 आणि 4 प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. कधीचा आहे तो? राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना 2007 साली भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबियांसाठी राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहीर केली होती. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. डॅश या दिवशी झोपडपट्टी मुक्त भारतासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी राजीव आवास योजना सुरू केली. राज्यसेवा मुख्य मे 2022 चा हा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिले होते. आता मी जास्त फिरवू नाही शकत, ऐकून घ्या. ऑप्शन दिले होते 26 जानेवारी 2015, 2 15 ऑगस्ट 2013, 3 4 जून 2009, 4 30 जानेवारी 2009. तर त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 24 चं अचूक उत्तर आहे झोपडपट्टी मुक्त भारतासाठी भारताच्या राजीव आवास योजना सुरू केली. पर्यायच नाही दिलाय, चुकीचं दिलेला आहे हॅशटॅग. प्रश्न क्रमांक 25 खालील विधाने विचारात घ्या. एखाद्या वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यावर त्याचे फायदे आपोआपच समाजातील खालच्या स्तरामध्ये पसरतात व त्याच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होते. हा प्रसिद्ध रिकामी जागा सिद्धांत आहे. राज्यसेवा मुख्य मे 2022 चा हा प्रश्न आहे. ऑप्शन दिलाय मोठा धक्का, झिरपणारा विकास, 3 सर्वसमावेशक वृद्धी, 4 किमान निर्णायक प्रयत्नाचा. तर प्रश्न क्रमांक 25 चं अचूक उत्तर आहे25 विकास हा सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 27 25 पण नाही दिसला का तुम्हाला? बरं. प्रश्न क्रमांक 26
खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन गट क पूर्व एप्रिल 2022चा हा प्रश्न आहे. अ दिलाय निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. ब सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. क दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? कोणते विधान बरोबर आहे? तर प्रश्न क्रमांक 26 आपण वाचत आहोत. तर त्याचं विधान अ निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते बरोबर. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता अभ्यासगट भारतातील दारिद्र्य रेषेच्या अभ्यासाशी संबंधित नाही? राज्यसेवा मुख्य 2020चा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणता अभ्यासगट भारतातील दारिद्र्य रेषेच्या अभ्यासाशी संबंधित नाही? तर पहिला कोणता दिलेला आहे? तर दांडेकर आणि रथ अभ्यास समिती 2, मिन्हास अभ्यासगट 3, मॉन्टेसिंग अहलुवालिया अभ्यासगट आणि 4 तारापोर समिती तर संबंधित नाही. हा रिपीट प्रश्न झालेला आहे. तर 27चा अचूक तारापोर समिती. प्रश्न क्रमांक 28 दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने नीती आयोगाअंतर्गत भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी कार्यदल केव्हा स्थापन केले? राज्यसेवा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे. पर्याय दिलाय 16 मार्च 2017, दुसरं दिलाय 16 मार्च 2016, तिसरं 16 मार्च 2015, 4 16 मार्च 2015. तर त्याचं अचूक उत्तर आहे 16 मार्च 2015. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय नमुना पाहणीच्या दरडोई मासिक खर्च प्रतिदिनी कॅलरीज आकडेवारीच्या आधारे दारिद्र्य मापनासाठी निश्चित केलेल्या निकषावर कोणत्या अर्थतज्ञाने आक्षेप घेतला? राज्यसेवा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 एस महेंद्रा देव, 2 उषा पटनाईक, 3 SD तेंडुलकर, 4 सी रवी. तर त्याचं अचूक उत्तर आहे उषा पटनाईक. हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 तेंडुलकर समितीनुसार 2011 आणि 12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा शेकडा प्रमाण किती होते? तर 21.9% इतका होता. कंबाईन बी 2020चा तो प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 31 दिसणार का तुम्हाला? एक मिनिट. मोठ्या मुश्किलीने सेटअप लावला आहे. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. रंगराजन कमिटी 2014 नुसार 2011-12 साली एक मिनिट इथं का नाही होत? प्रश्न क्रमांक 31 आपण बघत होतो. रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011 आणि 12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रुपये रिकामी जागा अशी निश्चित करण्यात आली. कंबाईन बी 2020चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 32 आणि 47. बघा ग्रामीण आधी विचारलं मग शहरी विचारलं. तर ग्रामीणसाठी 32 आणि शहरीसाठी 47. हा वारंवार प्रश्न विचारतो. प्रश्न क्रमांक 32 6व्या पंचवार्षिक योजनेतील दारिद्र्याच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागात डॅश कॅलरी आणि शहरी भागात डॅश कॅलरी मिळवून देणारा आहार आवश्यक आहे. MES संयुक्त पूर्व 2020चा हा प्रश्न आहे. पर्याय दिले आहे. ग्रामीणसाठी 2400 आणि शहरीसाठी 2100, 2 ग्रामीण 2200 आणि शहरी 2300, 3 ग्रामीण 2400 आणि शहरी 2300, 4 ग्रामीण 2200 आणि शहरी 2400. त्याचं अचूक उत्तर आहे तर ग्रामीण 2400 आणि शहरी 2100. प्रश्न क्रमांक 33 बघत आहोत. नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? तर अ दिले राज्यसेवा पूर्व 2020चा हा प्रश्न आहे. अ दिला आहे 1983 ते 84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6% इतके होते. ब दिला आहे 1993 ते 94 मध्ये 30.6 36% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. क 1990 ते 91 मध्ये 35% लोकसंख्या शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती. ड दिलेला आहे 1987 ते 88 मध्ये भारतात एकूण 37% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर त्याचं अचूक उत्तर आहे
की हे करेक्ट 46 पॉईंट होती का, हे बरोबर आहे. 90 आणि 91 30 पॉईंट. ब आणि क पर्याय नाही आहे, त्यामुळे हे हॅशटॅगमध्ये उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34. दारिद्र्याची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाही? वनसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. पर्याय दिले: संपूर्ण दारिद्र्य, 2 सापेक्ष दारिद्र्य, 3 मोठ्या प्रमाणावरील दारिद्र्य, 4 वरीलपैकी सर्व. त्याचं अचूक उत्तर आहे संपूर्ण दारिद्र्य. ही संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाही. संपूर्ण दारिद्र्यामध्ये कुठे मूलभूत गरजा भागवल्या जातात त्याचं वर्णन केलं जाते का? नाही. प्रश्न क्रमांक 35. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ब्रिटिश काळातील भारतातील दारिद्र्याची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर कोण आहे लेखक? बिपिन चंद्रा, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी. यापैकी कोण आहे त्याचे? तर काय दादाभाई नौरोजी त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. 36. भारताची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009 साली नेमलेल्या तेंडुलकर समितीची खालीलपैकी सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती? वनसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. पहिला आहे दारिद्र्य रेषेची व्याख्या कॅलरीजवर आधारित ठेवणे. 2 ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेचे नियम वेगवेगळे असणे. 3 दारिद्र्याबद्दलचा अंदाज खाजगी घरगुती उपयोग खर्चावर आधारित ठेवणे. 4 शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च हे दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत समाविष्ट करणे. तर त्याचा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च हे दारिद्र्य रेषेच्या व्याख्येत समाविष्ट करणे हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. नवी दारिद्र्य रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारसी केल्या होत्या? राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. 2009 म्हटलेला आहे. तर ती कोणती आहे? तेंडुलकर समिती. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी योग्य आहे? राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. ए दिला आहे साकलिक कृषी. हे बघा, अशा पद्धतीचे प्रश्न कंबाईन मध्ये नाही विचारत, राज्यसेवेला विचारतात. तर ए दिला आहे साकलिक कृषी विकास. 2 असंघटित क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढवणे. 3 शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरिबाचे उत्थान करणे. 4 चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे. बी दिलेला आहे गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे. 2 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे. 3 कौशल्य निर्मितीतून दारिद्र्य निर्मूलन. 4 दारिद्र्य वेतनदाराची हमी. प्रश्न क्रमांक 38 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आणि बी दोन्ही योग्य आहे. जेवढे यात पर्याय दिलेले आहेत ते सगळे योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 39. 1999 ते 2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते? 1999 आणि 2000 मध्ये सर्वात जास्त दारिद्र्याचे प्रमाण होते ओरिसा. आताच बघितला होता. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता अंक 1999-2000 मधील भारतातील दारिद्र्याचे प्रमाण दर्शवतो? कोणता नंबर आहे तो? तर हा प्रश्न रद्द केला होता त्यांनी. ओरिसामध्ये सर्वात दारिद्र्याचे प्रमाण एवढं असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 41. लेखक समिती व त्याच्यात दारिद्र्याच्या संकल्पना याची योग्य जोडी लावायची आहे. तर दांडेकर आणि रथ समिती आता हे एकत्र दिली. लकडावाला 1993. तर दारिद्र्यातील अंतर दर दिवशी ग्रामीण उष्मांक म्हणजे इथे ऑप्शन चुकवले आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनला सांगा की जागतिक बँकची जोडी कुठे लागणार? श्री गौरव दत्तची लकडावाला समिती 1993 तुम्हाला दिसत आहेत ना हे, तर त्याची जोडी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 41चं अचूक उत्तर काय आहे? तर डॉक्टर दांडेकर आणि रथ. तर हे तुम्ही गुगलला जाऊन किंवा